प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दिलं जाणारं राष्ट्रपती पदक चिपळूणच्या पोलीस विभागीय अधिकारी महादेव गावडेंना दिलं जाणार आहे। पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महादेव गावडेंना राष्ट्रपती पदक दिले जाणार आहे। विशेष म्हणजे महादेव गावडे यांनी जनतेमध्ये आणि पोलिसांमध्ये चांगल्या पद्धतीने सलोखा राखला होता। तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्यांची उकलही झाली। त्यांची हीच कामगिरी लक्षात घेता त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केलं जाणार आहे। या अगोदर देखील सन 2009 साली पुणे येथे पोलीस निरीक्षक पदावर असताना महादेव गावडेंना पोलीस पदक मिळाले। यावर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पदकासाठी गावडेंबरोबर आणखी 2 जणांची राष्ट्रपती पदकाकरता निवड करण्यात आली। मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही लक्ष्मीनारायण आणि कोल्हापूरचे एपीआय शिवप्पा मोर्टींना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले। जनतेच्या अडीअडचणीला आपण धावून गेलो आणि जनतेची जी रास्त बाजू आहे त्या बाजूने आपण जर काम करत राहिलो तर निश्चितपणे आपल्या चांगल्या कामाचं वरिष्ठांकडून सरकारकडून त्याचं कौतुक होतं। अशा प्रकारचा चांगला अनुभव मला या निमित्ताने आलेला आहे आणि यासाठी मला ज्या ठिकाणी यापूर्वी मी काम केले त्या ठिकाणचे हाताखाली काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी या सर्वांचा मी या निमित्ताने आभार मानतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।